नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी MM.Ed श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। आज आपण लिंगभाव शाळा आणि समाज या विषयातील लिंगभावाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा अभ्यास एक्सप्लोरिंग ॲटिट्यूड्स टुवर्ड जेंडर ह्या सब टॉपिक विषयी माहिती घेऊ। प्रस्तावनेमध्ये पहा, लिंगभाव म्हणजे समाजाने पुरुष आणि स्त्रियांसाठी ठरवून दिलेल्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा होत। लिंगभावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैयक्तिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांवर अवलंबून असतो। प्रत्येक समाजात लिंगभावाशी संबंधित ठराविक रूढी, विश्वास किंवा ज्याला आपण श्रद्धा असं म्हणतो आणि पूर्वग्रह असतात, ज्या व्यक्तीच्या संधी, निवडी आणि वर्तनावर प्रभाव टाकतात। आता लिंगभावाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन आहेत। तर लिंगभावाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन व्यक्तीच्या शिक्षण, कुटुंब, समाज, माध्यमे आणि संस्कृती यांच्या प्रभावावर अवलंबून असतो। हे दृष्टिकोन मुख्यतः 3 प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतात। एक आहे पारंपरिक दृष्टिकोन, ट्रॅडिशनल ॲटिट्यूड्स। पारंपरिक समाजांमध्ये लिंग भूमिका स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या ठरविल्या जातात। पुरुषांना कर्ता, रक्षणकर्ता आणि कुटुंब प्रमुख मानले जाते, तर महिलांना घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनामध्ये महिलांची उपस्थिती मर्यादित ठेवली जाते। आता काही उदाहरणे पाहूया। भारतातील काही समुदायांमध्ये मुलींना कमी शिक्षण दिले जाते किंवा शिक्षणच दिलं जात नाही आणि त्यांचं लग्न लवकर लावून दिले जाते। माध्यमांमध्ये पुरुषांना शक्तिशाली आणि निर्णयक्षम तर स्त्रियांना सौंदर्यपूर्ण आणि भावनिक म्हणून दाखवले जाते। आता दुसरा दृष्टिकोन आहे उदारमतवादी दृष्टिकोन, ज्याला आपण लिबरल ॲटिट्यूड्स असं म्हणतो। या दृष्टिकोनानुसार स्त्री पुरुष समानतेला अधिक महत्त्व दिले जाते। पुरुष आणि स्त्रिया दोघेही शिक्षण, नोकरी, राजकारण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या समानपणे वाटून घेऊ शकतात। लैंगिक भेदभाव कमी करण्यासाठी कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी आवश्यक मानली जाते। आता काही उदाहरणं आपण पाहूया। शहरी भागांमध्ये अनेक मुली स्टेम विषयांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि व्यावसायिक क्षेत्रात अग्रगण्य आहेत। आता स्टेम विषय काय आहेत? जसं आता त्या ठिकाणी एस म्हणजे सायन्स, टी म्हणजे टेक्नॉलॉजी, ई म्हणजे इंजिनिअरिंग आणि एम म्हणजे मॅथमॅटिक्स। त्याच्यानंतर महिला आरक्षण कायदे आणि विषयवस्तू विश्लेषण, जेंडर सेन्सिटायझेशन इन टेक्स्टबुक यासारख्या उपक्रमांचा या दृष्टिकोनातून अवलंब केला जात आहे। त्याच्यानंतर तिसरा दृष्टिकोन आहे मित्रांनो पुरोगामी दृष्टिकोन, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड्स असं म्हणतो। लिंगभाव ही संकल्पना जैविक नसून सामाजिकदृष्ट्या निर्माण झालेली संकल्पना आहे असे मानले जाते। स्त्री पुरुष व्यतिरिक्त इतर काही जे लैंगिक ओळखी असतील, LGBTQ समुदाय देखील समान मानले जातात। समाजात लिंग समानतेच्या संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुधारणांवर भर दिला जातो। आता काही उदाहरणे पाहूया। स्वीडनसारख्या देशांमध्ये लैंगिक समानता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहे आणि पालकत्व, रोजगार, शिक्षण यामध्ये समान संधी दिल्या जातात स्वीडनमध्ये। भारतामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी आरक्षण आणि कायदेशीर हक्क सध्या मंजूर करण्यात आलेले आहेत। आता लिंगभावाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकणारे घटक कोणते ते पाहूया। पहिला आहे कुटुंब आणि समाज। कुटुंबात पालक लिंग सापेक्ष भूमिका कशा शिकवतात यावर मुलांच्या विचारसरणीचा प्रभाव पडतो। पारंपरिक समाजांमध्ये मुलांना खेळणी, कपडे आणि जबाबदाऱ्या लिंगानुसार विभागून दिल्या जातात। जसं मुलींना बाहुल्या दिल्या जातात आणि मुलांना गन दिली जाते किंवा मोटर गाड्या खेळायला दिल्या जातात। उदाहरणार्थ मुलींना स्वयंपाक म्हणजे पाककला शिकवली जाते। उदाहरणार्थ मुलींना स्वयंपाक किंवा पाककला शिकवली जाते, तर मुलांना क्रीडा आणि तांत्रिक शिक्षण दिले जाते। शिक्षण आणि पाठ्यपुस्तके। पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रिया दुय्यम भूमिकेत दाखवल्या गेल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो। शिक्षक आणि शिक्षण पद्धतीमध्ये लिंग समावेशकता आणणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ विज्ञान आणि गणितातील उदाहरणामध्ये जर पुरुष वैज्ञानिकांचेच उल्लेख केलेले असतील, तर मुलींना स्टेम ह्या क्षेत्राकडे आकर्षित करणे जरा कठीण होईल।
त्याच्यानंतर तिसरं आहे माध्यमे आणि चित्रपट. माध्यमे आणि जाहिरातींमध्ये स्त्री पुरुष भूमिकांचे चित्रण समाजातील लिंगभाव आकलनाला किंवा समजाला आकार देते. सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी समताधिष्ठित जाहिराती आणि चित्रपट निर्मिती होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ चक दे इंडिया, पिंक, गुंजन सक्सेना यासारखे चित्रपट स्त्री सशक्तीकरणाचा संदेश देतात. त्याच्यानंतर चौथं आहे कायदे आणि धोरणे. लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने विविध कायदे आणि धोरणे आणली आहेत. स्त्रियांसाठी आरक्षण, समान वेतन कायदा, लैंगिक छळ विरोधी कायदा, ट्रान्सजेंडर हक्क कायदा इत्यादींच्या अंमलबजावणीमुळे समाजात सकारात्मक दिशेने बदल घडू शकतो. आता तिसरं आहे लिंगभावविषयी दृष्टिकोन सुधारण्यासाठीचे उपाय. पहिला आहे लिंग समताधिष्ठित शिक्षण, जेंडर सेन्सिटिव्ह एज्युकेशन. शाळांमध्ये लिंगभाव समानतेसंदर्भात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुष दोघांचे योगदान अधोरेखित करणारे पाठ्यक्रम विकसित करणे गरजेचे. उदाहरणार्थ युनेस्कोच्या अहवालानुसार स्त्री पुरुष समानतेवर आधारित शिक्षण देणाऱ्या देशांमध्ये मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. दुसरं म्हणजे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. महिलांना शिक्षण आणि व्यवसायात प्रोत्साहन दिल्यास समाजातील लैंगिक भेदभाव कमी होऊ शकतो. उदाहरण पाहूया. मुद्रा योजना, महिला स्वयंरोजगार योजना किंवा महिला बचत गट यासारख्या उपक्रमांमुळे महिलांना व्यवसायामध्ये मदत मिळते. तिसरं आहे लैंगिक संवेदनशील माध्यमे, जेंडर सेन्सिटिव्ह मीडिया, TV शो, चित्रपट आणि जाहिराती जे असतात त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष समानता प्रतिबिंबित करणारे संदेश असले पाहिजेत. उदाहरणार्थ UN वुमेनच्या ही फॉर सी अभियानामुळे पुरुषांना लैंगिक समानतेसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. चौथे आहे सामाजिक आणि कायदेशीर सुधारणा. लिंग सापेक्ष अन्याय दूर करण्यासाठी कायदे अधिक प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ पॉश कायदा, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट 2013 कार्यस्थळी महिलांच्या संरक्षणासाठी प्रभावी ठरलेला ॲक्ट आहे. आता निष्कर्ष किंवा समारोप पाहूया. लिंगभावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाच्या विचारसरणीवर मोठा परिणाम करतो. पारंपरिक दृष्टिकोनामुळे लिंग आधारित भेदभाव वाढतो, तर उदारमतवादी आणि जो पुरोगामी दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे समान संधी उपलब्ध होत असतात किंवा करून दिल्या जातात. शिक्षण, माध्यमे, धोरणे आणि सामाजिक सुधारणा यांचा योग्य समन्वय केल्यास लिंग समानता समाजामध्ये दृढ करता येईल. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लिंगभावाविषयी संवेदनशीलता वाढवणे आणि समान संधी निर्माण करणे अत्यावश्यक आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.